नमस्कार, मी सृष्टी. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण नऊवारीचे पेपर पॅटर्न ठेवून सर्व भाग कट करून घेतले. तर आता मी तुम्हाला कट केलेले भाग जोडून नऊवारी शिवून दाखवणार आहे. तर असे पेपर पॅटर्न तुम्हाला पण हवे असतील तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा म्हणजे सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल. माझ्याकडून पेपर पॅटर्न घेतल्यावर तुमचं कटिंग आणि स्टिचिंग चुकू नये यासाठी हा व्हिडिओ मी बनवते आहे. तर हा व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला आपण पदर शिवून घेऊया. एका साईडला काठ आहे, दुसऱ्या साईडला काठ जोडून घेऊया. काठ जोडून घेतल्यानंतर काठावर दाब शिलाई द्यायची. हे एक्स्ट्रा दिसतंय ते असं क्रॉस लाईनमध्ये कट करून घेऊया. त्यानंतर पॅन्टच्या पायाचा बैठक भाग मोजून बघूया. 9 इंच आहे. त्यावर पदर जोडायचा आहे. पदराची ही क्रॉस बाजू आहे. पदराचा मोठा काठ हा बैठक भागाच्या खाली येईल आणि लहान काठ कमरेकडे जोडला जाईल. पदराचा हा संपूर्ण भाग प्लेट टाकून बैठक भागाच्या मापात म्हणजे 9 इंचाचा करायचा आहे. काठ सोडून प्लेट लहान काठाकडे फिरवून टाकायच्या आहेत. प्लेट टाकून घेतल्यानंतर मोजून बघायचं. 9 इंच आहे काय? 12 इंच आहे. तर अजून प्लेट टाकून 9 इंच करून घेऊया. हे बघा, प्लेट टाकून 9 इंच करून घेतलं. आता हा पदर मी पिन लावून सेट करून घेते. हे बघा, सेट करून घेतला. त्यानंतर पॅन्ट शिवून घेऊया. मोहरीला इथे काठ जोडायचा आहे. जोडून घेऊया. जोडून घेतल्यानंतर वरून दाब शिलाई द्यायची. स्टिचिंगच्या आधी कटिंगचा व्हिडिओ बघा, तरच तुमच्या लक्षात येईल. एक्स्ट्रा काठ कट करून घेऊया. दोन्ही पायांना काठ जोडून घेतला. आता याला अस्तर जोडून घेऊया. अस्तर जोडायच्या आधी खालून फिनिशिंगसाठी अस्तरात फोल्ड करून शिवून घेऊया. मग काठाला जोडून घ्यायचं. कडेने पण जोडून घेऊया. बैठक भागाकडे आल्यावर कमरेकडे फिरून प्लेट टाकायच्या आहेत. या भागावर सरळ शिलाई येईल. तसंच दुसऱ्या बैठक भागावर पण प्लेट टाकून घेऊया. बाकी सर्व अस्तरच्या मापाने जोडून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे दुसरा पाय मी जोडून घेते. त्यानंतर कास्ता हा पॅन्टच्या पायावर जोडायचा असतो. इथे आपण फक्त व्यवस्थित निऱ्या काढून सेट करून घेऊया.
हे बघा, निऱ्या काढून काष्टा सेट करून घेतला. आता आपण शेला तयार करूया. शेल्याला काठ कमी होता तो पहिला जोडून घेऊया. वरून दाब शिलाई देऊया. आता हा काठ आपण क्रॉस लाईनवर जोडून घेऊया. पेपरवर तुम्ही बघितलाच असाल, जिथपर्यंत रेड लाईन आखून दिलेली आहे तिथपर्यंत काठ जोडायचा आहे. काठ जोडल्यानंतर वरून नेहमीप्रमाणे दाब शिलाई द्यायची. इथे एक्स्ट्रा काठ कट करून घेते. आता प्लेट टाकून घेऊया. पेपरवर प्लेटसाठी खुणा करून दिलेल्या आहेत. इथे तशाच खुणा 6 इंचावर करून पहिली खुणा सोडून बाकीच्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. मात्र प्लेटच्या मध्ये अर्धा इंच अंतर ठेवायचं. शेवटची प्लेट व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी वर उचलून ठेवायची. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट प्लेट आल्यात. इथे बैठक भाग आखायचा राहिला. पायाचा भाग ठेवून आखून घेऊया. कट करून घेऊया आणि मग टाकलेल्या प्लेट शिवून घेऊया. अशा प्रकारे आपल्या पेपरवरून मस्त असा झिगझॅग शिला तयार केला. आता हे तयार केलेले सर्व भाग पॅन्टच्या पायावर कसे जोडायचे ते सांगते. ही पायाची माझ्या हाताकडील उजवी बाजू आणि ही डावी बाजू पाय फिरवून असा ठेवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. उजव्या साईडच्या बैठक भागावर पदर असा सरळ बाजूने जोडायचा. हे बघा अशा प्रकारे. पदर जोडलेल्यावर काष्ट्याची सरळ बाजू जोडायची आहे. आणि दुसऱ्या बैठक भागावर पुढील शेला उलटा ठेवून कमरेपासून पायापर्यंत जोडायचा आहे. काष्ट्याचा पण बैठक भाग शिवून काष्ट्याचा काठ मोहरीला जोडून या गोलाकार भागाच्या प्लेट टाकायच्या आहेत. त्यानंतर सर्व भाग असे मधोमध ठेवून दुसरा पाय त्यावर उलटा ठेवून फक्त बैठक भाग शिवून घ्यायचा. इथपर्यंत जोडून घेते.
जोडून घेतलं. आता 2 पाय असे वेगळे करून कडेने शिवून घेऊया. कडेने शिवून घेतलं. अशी पॅन्ट तयार होईल. आता पॅन्ट सरळ करून घेऊया. पॅन्ट सरळ केली. आता पुढील शेला फिक्स करून घेऊया. सेंटरपासून 2 इंचावर खुणा करून हा शेला असा शिवून घेऊया. शेला शिवून घेतल्यानंतर काष्टा पण शिवून घेऊया. काष्टा आपण आधीच सेट करून घेतलेला, तो फक्त इथे अर्धा इंच वर उचलून जोडायचा आहे. कमरपट्टी जोडायला कंबरघेर मोजून बघूया. 14 इंच आहे. संपूर्ण कंबर 28 इंच. त्यात 1 इंच कडेने दुमडण्यासाठी घ्यायचं. टोटल 29 इंचाची पट्टी घ्यायची आहे. पट्टी कडेने फोल्ड करून शिवून घेऊया. सेंटरपासून 4 इंचावर पट्टी जोडायची आहे. खुणा करून घेऊया. पट्टी अशी आतून संपूर्ण कमरेला जोडायची आहे. पट्टी जोडून घेतली. आता ही पट्टी बाहेरून अशी फोल्ड करून फिनिशिंगने शिवून घेते. इथे साडीचं फायनल लुक तुम्ही बघू शकता. पेपर कटिंग ऑर्डरसाठी खाली नंबर पण दिलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.